नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा एक नवीन लेसन चालू केला होता ज्याचं नाव होतं करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, त्याचा इतिहास काय आहे, मेटलमधून करंट का फ्लो होतो, नॉन मेटलमधून करंट का फ्लो होत नाही, किरचॉफ्स लॉ, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ, हे सगळं आपण शिकलो होतो. तर आपण या लेक्चरमध्ये त्या KVL लॉचा यूज करून, करंट लॉ आणि व्होल्टेज लॉचा यूज करून सर्किट डायग्रामचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे एक इझी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ अजिबात चुकवू नका. त्यासाठी आपण काही 2-3 छोटेसे रूल्स आहेत ते पहिला समजून घेऊ. किरचॉफ सर्किट सॉल्व करताना एक रूल अप्लाय करायचा आहे, त्यासाठी काही ट्रिक. पहिला रूल बघा, ड्रॉ करंट फ्रॉम द बॅटरी. बॅटरीमधून पहिला करंट ड्रॉ करा फ्रॉम बॅटरी. आता तो करंट कसा ड्रॉ करायचा हे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो. फक्त मी जो लॉ सांगणार आहे तो फक्त लिहून घ्या. ड्रॉ करंट फ्रॉम द बॅटरी याचा अर्थ काय ते बघा. समजा असं सर्किट असेल, ए झिगझॅग झिगझॅग, ए झिगझॅग झिगझॅग, ए झिगझॅग झिगझॅग, हे बघा असं सर्किट आहे. ओके, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. करंट कुठून स्टार्ट होतो, पॉझिटिव्हमधून, 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 पॉझिटिव्हमधून. या बॅटरीतून करंट काढा. आता या बॅटरीतून करंट काढताना आपल्याला करंटची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून याला आय नाव द्या. झाला, करंट काढलात. सेकंड रूल, चूज नको, सिलेक्ट द लूप ॲज युअर विश. जशी तुमची इच्छा असेल तसा लूप सिलेक्ट करा. लूप म्हणजे काय ते बघा. हे सर्किट पूर्ण कंप्लीट आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही तुमचा लूप सिलेक्ट करू शकता. समजा मी ठरवलं मला क्लॉकवाईज जायचं आहे, तुमची मर्जी, तुम्ही क्लॉकवाईज जाऊ शकता. या सर्किटमध्ये चालत चालत जायचं मला क्लॉकवाईज. एखाद्याने ठरवलं मला अँटी क्लॉकवाईज जायचं आहे, तर तुम्ही इकडनं पण लूप सिलेक्ट करू शकता. काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही क्लॉकवाईज जायला पाहिजे का उलटं यायला पाहिजे, तुमची मर्जी. समजा मला क्लॉकवाईज पाहिजे तर क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज पाहिजे अँटी क्लॉकवाईज. सिलेक्ट द लूप ॲज युअर विश नाही, ॲज युअर विश. थर्ड ठीक आहे, लूप सिलेक्ट केलात. ॲप्लाय KVL लॉ. आता हा लॉ कसा ॲप्लाय करायचा बघा. हे बघा, पहिला बॅटरीसाठी सांगतो. फॉर बॅटरी, ओके, समजा अशी बॅटरी लावलेली आहे, अशी बॅटरी इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह आहे. ओके, याच्या अगोदरचा पॉईंट सांगितला, एक लूप सिलेक्ट करा. समजा लूप सिलेक्ट केला आहे आणि तुमचा जातानाचा पाथ असा आहे, इकडे तुम्ही चाललायत. लूप सिलेक्ट करताना तुम्ही इकडून इकडे चाललायत, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे चाललायत, म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप झालेला आहे. तुम्ही बॅटरीचं व्होल्टेज, हे जे बॅटरीचं व्होल्टेज आहे ते निगेटिव्ह कन्सिडर करा. जर तुम्ही पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जात असाल तर बॅटरीचं व्होल्टेज पॉझिटिव्ह घ्या. समजा तुम्ही पाथ उलटा सिलेक्ट केला असेल, या डायरेक्शनने सिलेक्ट केला असेल, म्हणजे तुम्ही कुठून जाताय, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, म्हणजे पोटेन्शियल वाढतं आहे. व्होल्टेजची व्हॅल्यू, बॅटरीचा EMF पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करा. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप होत असेल तर निगेटिव्ह, व्होल्टेज वाढत असेल तर पॉझिटिव्ह. बॅटरीचा झाला. त्याच्यानंतर रेजिस्टन्ससाठी रूल बघा. काय रेजिस्टन्ससाठी रूल. ओके, इथे तुम्ही लक्ष द्या. बघा, हा रेजिस्टन्स आहे. ओके, आणि ह्या रेजिस्टन्समधून करंट असा चाललेला आहे, या डायरेक्शनने करंट फ्लो झालेला आहे. समजा तुमचा पाथ पण असा असेल, अलॉंग विथ डायरेक्शन ऑफ करंट. इथं आता करंट कुठे फ्लो होतोय त्याच्यानुसार तुम्हाला व्हॅल्यू सिलेक्ट करायचं आहे. जर करंट आणि तुमच्या लूपची डायरेक्शन हे दोन्ही पण सेम असेल, करंट आणि लूपची डायरेक्शन सेम असेल, तर या रेजिस्टन्सची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्या. रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही निगेटिव्ह कन्सिडर करा. समजा इथं 2 ओहम असेल आणि करंट पण इकडे चालला आहे, पाथ पण इकडे आहे, तर तुम्ही निगेटिव्ह 2 सिलेक्ट करायला पाहिजे. ओके, समजा करंट इकडे चालला आहे आणि तुमचा लूप अपोजिट आहे, जो तुम्ही स्वतःच्या मनाने लूप सिलेक्ट केलेला आहे तो अपोजिट आहे. जर एक्सक्यूज मी इफ डायरेक्शन ऑफ करंट अँड डायरेक्शन ऑफ लूप आर अपोजिट, देन डिस्टन्स, ॲक्च्युली द पोटेन्शियल पाहिजे V = IR, हे तुम्ही पॉझिटिव्ह घ्या. सेम असेल निगेटिव्ह, अपोजिट असेल
तर पॉझिटिव्ह. ओके, 1 2 3 3मध्ये 2 पार्ट केले. एवढं जर तुम्हाला करता आलं तर हा सर्किटचा प्रॉब्लेम तुम्हाला एकदम इझी सॉल्व्ह होईल. ओके, कॉपी करून घ्या. आता प्रत्यक्ष एक्झाम्पलकडे आता वळूया आपण. एक पहिला छोटंसं एक्झाम्पल घेऊया. झालं लिहून? ओके मित्रांनो, पहिला एक साधं सरळ आणि सोपं एक्झाम्पल घेऊ. बघा, एक सर्किट डायग्राम काढले ज्याच्यामध्ये रेजिस्टर आहे, ज्याची कॅपॅसिटी 2 ओहम आहे, ज्याची व्हॅल्यू 2 ओहम आहे, बॅटरी लावली 4 व्होल्टची. पहिला काय सांगितलं, पहिला रूल, ड्रॉ करंट फ्रॉम द बॅटरी. ही बॅटरी आहे, इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह, करंट इकडून आला. ओके, करंट, आणि हा करंट कुठेही डिवाइड झालेला नाही आहे, म्हणून याला मी आय करंट देतो. याच्यातून आय नावाचा करंट बाहेर आला. याच्यातून आय करंट बाहेर आला तर ह्या रेजिस्टरमधून पण आयच करंट जाणार, सेमच करंट जाणार पुढे. ओके, नंतर दुसरा रूल सांगितला, चूज द लूप. आता मी तर 2 प्रकारे सोडवणार आहे. एक क्लॉकवाईज पण सोडवणार, अँटी क्लॉकवाईज, सेम आन्सर येणार. समजा मी पहिला क्लॉकवाईज लूप सिलेक्ट केला, क्लॉकवाईज लूप सिलेक्ट केला. ओके, आता बघा, कुठूनही स्टार्ट करू शकता, इथून पण स्टार्ट करू शकता, इथून पण स्टार्ट करू शकता. समजा मी इथून स्टार्ट केला. क्लॉकवाईज म्हणजे तुमची डायरेक्शन इकडे आहे. ओके, बॅटरीमध्ये डायरेक्शन बघायची असेल तर हे जे टर्मिनल बघायचे. समजा इकडून इकडे चालला आहेत म्हणजे मायनसकडून प्लसकडे चालला आहेत, मग हे पॉझिटिव्हमध्ये घेणार. प्लस, चूज द लूप, आपण नाव देऊया ABCD. इन लूप ABCDA, ABCDA लूप सिलेक्ट केलेला आहे. ओके, इकडून इकडे आलो, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, +4. नंतर पुढे गेलो, वाटेत काय काय लागलं, हे वाटेत लागलं. ओके, आता बघा, करंट पण तिकडे, लूपची डायरेक्शन पण सेम आहे. जर दोन्ही सेम असेल तर निगेटिव्ह सिलेक्ट करा. करंट किती जातोय, आय. रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय, 2I. आता हे 2I कुठून आलं, V = IR. आरची व्हॅल्यू आहे 2, करंट जातोय I, पण इथलं व्होल्टेज घेतलं 2I = 0. ओके, हां, आता बघा, निगेटिव्ह 2I तो तिकडे पलीकडे नेला तर पॉझिटिव्ह 2I = 4. 2ला डिवाइड आणला, 4/2 = I, म्हणजे आयची व्हॅल्यू आली 2 अँपियर आली. हे झालं क्लॉकवाईज तुम्ही लूप सिलेक्ट केला. आता मी अँटी क्लॉकवाईज सिलेक्ट करतो. असा जातोय ना, तर असा येतो, ADCBA. इन लूप ADCBA, उलटा लूप सिलेक्ट केला. ओके, उलटा लूप सिलेक्ट केला. मला असं जायचं आहे, ज्याची त्याची मर्जी, कसाही जाऊ शकतो. ओके, आता बघा, असा गेलात ना, इकडे गेलात, इकडे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, म्हणजे हे काय म्हणणार, पोटेन्शियल ड्रॉप झालं. -4 व्होल्ट, -4 व्होल्ट. इकडे आलात, करंट इकडे चाललाय, तुम्ही अपोजिट चाललाय, म्हणजे हा येणार पॉझिटिव्ह 2I, 2 रेजिस्टन्स मल्टिप्लाय बाय करंट, म्हणजे व्होल्टेज असतं, 2I = 0. 4ला तिकडे न्या, 2I = +4, I = 4/2, I = 2 अँपियर. म्हणजे कुठलीही डायरेक्शन सिलेक्ट करा, सेम आन्सर येणार. आता हे झालं एक सिंगल सर्किट. आपण सर्किट कंबाईन करूया, म्हणजे कसा करंट डिवाइड होईल. तर एक बेहतरीन एक्झाम्पल घेऊया. 12 व्होल्टची बॅटरी लावले, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे. आता इथे गंमत म्हणजे हा एक लूप आहे आणि इथे एक लूप आहे, म्हणजे 2 लूप आहेत याच्यामध्ये. पहिलं काम काय, ड्रॉ करंट फ्रॉम द बॅटरी. याच्यातून करंट काढला, याच्यातून करंट गेला, याच्यातून करंट गेला, याच्यातून करंट गेला. समजा याच्यातून आय नावाचा करंट आला, आय, तर याच्यातून पण आय करंट आला. आता इथं काय होणार, करंट 2 पार्टमध्ये डिवाइड होणार. ओके, कारण इथे एक रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता आहे. समजा इकडे जाणारा करंट आय असेल, इकडे जाणारा करंट I1 असेल, इकडे जाणारा करंट I1 असेल, तर इकडे जाणारा करंट कुठला असेल सांगा बघू. समजा इथून 10 करंट निघाला, 10 अँपियर करंट निघाला, आणि इकडे 6 गेला, तर इकडे उरलेला किती असेल, 4 अँपियर असेल. म्हणजे इकडे I1 करंट गेला तर या सर्किटमधून I - I1 करंट असणार, कारण उरलेला करंट इकडं असेल. किंवा तुमची मर्जी, तुम्ही इकडं I1 काढलात तर इकडं I - I1, तुम्ही इकडे I1 काढलात तिकडं I - I1, तुमची मर्जी. ओके, बघा, 2 ओहम रेजिस्टरमधून I करंट गेला आहे, 3 ओहममधून I - I1 गेला आहे, 6 ओहममधून हाच करंट पुढे कंटिन्यू होणार आणि याच्यामधून I1 करंट जाणार आहे. ओके, दोन्ही करंट इकडे आले, दोघे ॲड होणार, I - I1 + I1 कॅन्सल होतील. जेवढा करंट बॅटरीने सोडलेला आहे तेवढाच करंट बॅटरीला रिटर्न आला पाहिजे, हा एक रूल आहे. ओके, झालं. लूप सिलेक्ट करा, समजा मी क्लॉकवाईज लूप सिलेक्ट केला. ओके, ABEF इन लूप ABEF
ई एफ ए. लूप कंप्लीट पाहिजे, ए पासून स्टार्ट एला एंड, ए बी ई एफ ए. ओके हां, चला बॅटरीपासून स्टार्ट करूया. हे बघा ॲरो पण इकडे आहे, पाथ पण इकडे आहे, करंट पण इकडे आहे, इथे प्लस आहे मायनस आहे, पोटेन्शियल वाढते, पॉझिटिव्ह व्ही, पॉझिटिव्ह 12 व्होल्टेज असेल. इथून पुढे गेला अजून रस्त्यात काय लागला, रेजिस्टन्स लागला, करंट पण इकडे, करंट पण इकडे, पाथ पण इकडे, निगेटिव्ह साईन. ओके 2I पुढे आलात, इकडे आलात, करंट खाली, लूपची डायरेक्शन पण खाली, हे पण निगेटिव्ह झालं. याच्यातून जाणारा करंट किती, I मायनस I1 आहे, आणि रेजिस्टन्स किती आहे, 3 आहे. सगळं संपलेलं आहे, इज इक्वल टू 0. ह्याला थोडं सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय 12 वोल्ट नाही लिहिलं तरी चालेल, काय एवढा फरक पडत नाही. 2I मायनस 3 इंटू I मायनस 3I मायनस 3 इंटू मायनस प्लस 3I1 इज इक्वल टू 0. सगळे या 12ला इकडे ट्रान्सफर करतो, हा होईल निगेटिव्ह 12ला इकडे आणत इज इक्वल टूच्या मायनस 2 आहे, आणि हा मायनस 3 मायनस 5I होणार, आणि हा प्लस 3I1 होणार. इमॅजिन करा की सगळ्यांना मायनसने मल्टिप्लाय केलं तर हा मायनस निघून जाईल, याला मायनस ॲपियर होईल, याचा पण प्लस होईल. समजा हा इक्वेशन नंबर आहे फर्स्ट, आणि आपल्याला माहिती आहे I करंट इज इक्वल टू I1 इकडे शिफ्ट झालेला आहे. ओके काय लिहायची गरज नाही, तर I1 I2 लिहिले तर लिहा. ओके हा एक लूप झाला. आता सेकंड लूपमध्ये जाऊया. या लूपमध्ये बघा, या लूपमध्ये पण माझ्या मर्जीनुसार मी अँटी क्लॉकवाईज घेतो, अँटी क्लॉकवाईज लूप घेतलं. ओके याच्यात काय बॅटरी नाही आहे, स्टार्ट केला आपण इथून. ओके लूपवरती करंट खाली लावलेला लागेल ना, इन लूप BCDEB, BCDEB. ओके इथून वरती गेलात, करंट खाली, तुम्ही वरती, पॉझिटिव्ह I मायनस I1, रेजिस्टन्सची व्हॅल्यू 3 आहे, इकडे गेलात, करंट सेम आहे. ओके हे बघा करंट खाली, लूपची डायरेक्शन पण सेम, निगेटिव्ह घेतलात, 6 मल्टिप्लाय बाय I1 आहे ना, 6 मल्टिप्लाय बाय I1 इज इक्वल टू 0. बॅटरीच नाही आहे, 3ने आत मल्टिप्लाय करतो, 3 इंटू I 3I, 3 इंटू निगेटिव्ह I 3I1. ओके मायनस 6I1 इज इक्वल टू 0, 3I मायनस 3 मायनस 6 मायनस 9I1 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. आता 10वीतलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे ना, सायमल्टेनियस इक्वेशन, ते आठवा. ओके दोन्ही इक्वेशन भेटलेत. 5I 5 आणि 3 आहे, 3 आणि 9 आहे. ओके या सगळ्याला तुम्ही 3ने मल्टिप्लाय, 3ने डिवाइड करा सगळ्या इक्वेशनला. म्हणजे 3ने डिवाइड केलं, याला 3ने केलं की I, याला 3ने केलं की 3 3 9, 3 3 9, I1 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन घ्या, अजून छोटं करा इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन बघा, या दोन इक्वेशनची मी सबस्ट्रॅक्शन करतो. हे दोन इक्वेशन घेतो. फर्स्ट इक्वेशन सबस्ट्रॅक्ट फर्स्ट अँड सेकंड. ओके 5I मायनस 3I1 इज इक्वल टू 12 मायनस I मायनस 3I1 इज इक्वल टू 0. दोन्ही सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे साईन चेंज, याचा प्लस आहे, मायनस याचा मायनस आहे, प्लस याला काहीच नाही, घंटा. 12तून 0 गेले 12, हे दोन्ही झाले कॅन्सल, 5तनं 1 गेला, राहिला 4I इज इक्वल टू 12/4, मग I इज इक्वल टू 4 त्रिक 12. म्हणजे या बॅटरीमधून 3 अँपियरचा करंट निघालेला आहे. 3 अँपियरचा, हा 3 अँपियरचा म्हणजे 2 ओहममध्ये करंट किती असेल, 3 अँपियर असेल. आता राहिलं I1 काढायचं. आता ही व्हॅल्यू कुठल्या तरी इक्वेशनमध्ये भरा, तुमची मर्जी. समजा कुठलंही भरा, काय टेन्शन नाही. समजा पहिल्या याच्यात भरली. ओके 5I म्हणजे किती 3I1 इज इक्वल टू 12, 5 त्रिक 15, 15 तिकडे गेले, 12 वजा 15 3I1 इज इक्वल टू 15तून 12 गेले, 15तून 12 गेले 3, 12 आणि 3 15, निगेटिव्ह I1 इज इक्वल टू निगेटिव्ह 3 डिवाइड बाय निगेटिव्ह 3. I1 इज इक्वल टू पॉझिटिव्ह 1 अँपियर. ओके म्हणजे 6 ओममध्ये I1 करंट आहे, I1 करंट याला किती 1. हे बघा इथून निघाला 3, इथून 3 करंट निघाला, इकडे 1 गेला, मग ह्याच्यात किती असेल 2 अँपियर असणार. ओके हे बघा I मायनस I1, I किती आहे 3, I1 किती आहे 1 इज इक्वल टू 2 अँपियर. सगळ्या रेजिस्टरमधले करंट
काढलेली आहे. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर कसं लिहायचं बघा. फाइंड द करंट इन ईच रेजिस्टन्स. याचा आन्सर बघा काय ते. इन 2 ओहम रेजिस्टर, या 2 ओहममधून आय करंट, आय म्हणजे की 3 एम्पियर. इन 2 ओहम रेजिस्टर 3 एम्पियर, याच्यातून 3 एम्पियर. इन हा कुठला आहे 3 ओहम. इन 3 ओहम रेजिस्टर करंट इज, याच्यातून 3 ओहममध्ये आय मायनस आय वन 2 एम्पियर करंट आहे. इन आता कुठला राहिला 6 ओहम. इन 6 ओहम रेजिस्टर करंट इज, 6 मध्ये किती आहे आय वनची व्हॅल्यू किती आहे 1 एम्पियर करंट. हे सगळं लिहिलं तर मार्क्स पडतील. सिम्पल आहे. फक्त सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. त्याआधी हे सर्किटमधले हे जे इक्वेशन आहे ते जर तुम्हाला लिहिता आलं तर एकदम मक्खन जैसा, एकदम इझी आहे. तरी पण तुम्हाला कुठला प्रॉब्लेम नाही सुटला तर कमेंटमध्ये मला प्रॉब्लेम पाठवा. मी तुम्हाला सॉल्व्ह करून, मला सोडवून तुमच्यासमोर सादर करण्यात एक छोटीशी व्हिडिओ बनवेन. बघा 2 एक्झाम्पल, एक साधं आणि एक अवघड सोडवून दिलेलं आहे. कधी कधी अशी पण एक्झाम्पल आहे की एका सर्किटमध्ये 2 बॅटरी पण असतात, तर 2 करंट काढायचे, दोघांची ॲडिशन करायची. चला भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सकट. तोपर्यंत अभ्यास करा.